नमस्कार मित्रांनो, पी एफ बाबत तुम्हाला स्टेटस पाहायचं असेल म्हणजे तुम्ही पी एफचं क्लेम केलं असेल आणि हे क्लेम कुठपर्यंत आलेलं आहे, पैसे कधी येणार हे तुम्हाला पाहायसाठी काय करावं लागेल, त्यासाठी क्लेम स्टेटस चेक करायचं आहे. ते कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला चेक करता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला EPFO या साईटवर यायचं आहे. या साईटवर आल्यानंतर हे पहिली जी साईट आहे या साईटमध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला हमारी सेवाए हे ऑप्शन मिळून जातील किंवा माय सर्व्हिसेस ते हे तुम्हाला इथं तुम्हाला दिसून जातील. तर यात तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता हे हिंदी ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसत आहे, तुम्हाला कर्मचारी केली आहे. तर या तुम्हाला या ऑप्शनवर परत एकदा क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करता तुम्हाला इथे एक नवीन इंटरफेस ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला यायचं आहे. इथं सेवाई म्हणून ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येतील. हे बघू शकता तुम्ही, इथे सेवाई नावाचा ऑप्शन आहे. तर या सेवाईमध्ये तुम्हाला काही जे ऑप्शन आहे ते तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर या ऑप्शनपैकी एक तुम्हाला कोणतं निवडायचं आहे, अपने दावे की स्थिती जाने म्हणजे क्लेम स्टेटस तुम्हाला यामध्ये पाहायचं आहे. ते कुठं आहे हे बघू शकता इथे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही जसे क्लिक करता तुमच्या समोर नवीन इंटरफेस ओपन होतील. तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला आता इथे काय करायचं आहे, UN तुम्हाला तुमचा जो PFचा UN नंबर आहे तो तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे इथे. आणि नंतर जे पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. हे ऑप्शन झाल्यानंतर हे जे तुम्हाला कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो तुम्हाला इंटर कॅप्चा कोड यावर क्लिक करायचा. हे तुम्ही सविस्तर माहिती भरून घ्या. पहिले UN नंबर, पासवर्ड, त्यानंतर हा कॅप्चा कोड इथं फिलअप करायचा. या जागी तुम्हाला इंटर कॅप्चा कोड तो पहिला फिलअप करून घ्या. तर तुम्ही यामध्ये पाहू शकता मी इथं तुम्हाला कॅप्चा कोड आणि UN नंबर, पासवर्ड सर्व टाकलेला आहे. तर आता मला इथे साइन इनवर क्लिक करायचं आहे. तर साइन इनवर जसे मी क्लिक करत आहे तसे यामध्ये नवीन ऑप्शन ओपन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 3 तुम्हाला रेषा दिसून राहिल्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे तसं इंटरफेस ओपन होतील. यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर हे क्लेम्स ऑप्शन दिसत असेल, हे क्लेम्स ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लेम्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर क्लेम समरी सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये किती तुम्ही पैसे काढलेले आहे, अप्रूव्ह किती झालेला आहे, रिजेक्ट किती झालेला आहे, पेंडिंग किती आहे, सविस्तर माहिती तुम्हाला ग्राफ सुद्धा दिसून येतील. खालच्या बाजूला आल्यास तुम्हाला यामध्ये क्लेम डिटेल सुद्धा दिसून येतील. तर आता आपण हे पेंडिंगचं ऑप्शन पाहत आहे. पेंडिंग क्लेमचं ऑप्शन यामध्ये आपण पाहत आहोत. तुम्ही पाहू शकता हे पेंडिंगचं आहे. हे जे आहे पेंडिंग आहे तुमचं यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. क्लेमचं स्टेटस तुम्ही रिसिप्ट कधी म्हणजे पाठवलेला आहे, क्लेम कधी केलेला आहे 1/4/2026 आहे. त्यानंतर मेंबर ID देण्यात आलेला आहे. तुमचा फॉर्म कोणता आहे, फॉर्म टाईप आहे फॉर्म 31. त्यानंतर तुमचं क्लेम डिस्क्रिप्शन यामध्ये तुम्हाला जे आहे, तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर क्लेम डिस्क्रिप्शनमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस जे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये जे माहिती पाठवण्यात आली आहे. तुमचं ऑफिस नेम कोणतं आहे, ऑफिस नेम मुंबई बांद्रा, तर यामध्ये ही माहिती देण्यात आली. त्यानंतर जो तुमचे पैसे क्लेम सेटल झालेलं असेल तर ते सुद्धा यामध्ये पाहू शकता. क्लेम सेटलमध्ये असेल तर तुमचं क्लेम किती, टोटल अमाऊंट किती पाठवण्यात आलेली आहे, किती नाही, सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं क्लेम स्टेटस चेक करू शकता. रिजेक्ट किती वेळ झालेला आहे, रिजेक्टचं काय कारण आहे, रिजेक्ट क्लेम डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला रिजेक्टचं कारण दाखवण्यात येते. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघू शकता क्लेम तुमचं क्लेमचं स्टेटस तुम्हाला रिजेक्ट काय झालं आहे, रिजेक्ट रिझन जे आहे ते सुद्धा यामध्ये दाखवण्यात येईल. हे रिझन तुम्हाला पाहायचं आणि परत तुम्हाला क्लेम करू शकता. तुम्हाला पेंडिंग क्लेम सुद्धा यामध्ये दाखवण्यात येते. ही होती माहिती तुमच्यापर्यंत पाठवण्याची. तर ही माहिती कशी वाटली, क्लेम स्टेटस कसा आहे, त्यानंतर तुमची जी दाव्याची स्थिती कशी पाहू शकता, तुमचं क्लेम म्हणजे तुम्हाला पैसे कधी येणार आणि तुमचं त्यामध्ये काय रिझन आहे, पेंडिंग आहे का, किती तारखेपर्यंत येईल, हे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दिलेली आहे. तर ती कशी वाटली, महत्त्वाची वाटली का, महत्त्वाची वाटली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही यामध्ये व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला यामध्ये व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.